नमस्कार नागपुर। 1 जुलाई को दीक्षाभूमि परिसर में लाखों बुद्ध अनुयायी आम्बेडकरी जनता का जनसैलाब उमड़ा था। दीक्षाभूमि में जो दीक्षाभूमि समिति द्वारा परमिशन दिए जाने पर सौंदर्यीकरण के नाम पर अंडरग्राउंड पार्किंग का काम शुरू था। जैसे ही लोगों को सोशल मीडिया द्वारा पता चलने पर लोगों ने 1 जुलाई को कंस्ट्रक्शन को तोड़फोड़ कर दिया। ये माहौल 1 जुलाई के देर रात तक चला। पुलिस और लोगों के बीच काफ़ी अनबन हुई और दूसरे दिन 2 जुलाई को दीक्षाभूमि पर पुलिस बंदोबस्त कर दिया गया। दीक्षाभूमि की तरफ जाने वाली हर चौक पर बैरिकेड्स लगा दिए गए और लोगों को अंदर जाने नहीं दिया जा रहा है और दीक्षाभूमि में पूरा सन्नाटा छाया हुआ है। इसी बीच सड़क पर आम्बेडकरी जनता अंदर जाने के लिए धरने पर बैठ गई। वहाँ का ये माहौल देखिए। सभी तरह की खबरें देखने के लिए चैनल को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, लाइक करें और सब्सक्राइब करें ताकि आपको समय समय पर नोटिफिकेशन मिलती रहे। बुद्धाय, माझं नाव चंदा श्रीराम मोडघरे। मी राहणार आता इथे कशासाठी नागपूर वैशाली नगर वरून मी आली। दीक्षाभूमीवर काल जो भी घडलं ते मी सकाळी 11 वाजतापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत इथं होती। काल आम्ही ना डीएसपी बोलवली, ते काय म्हणतात त्याला, जेसीपी बोलवली आणि जेसीपी मध्ये आम्ही कमीत कमी 100 लोक होतो। वरती तिथे 10 लोक होते, 2 बनतेजी, 4-5 माणसं आणि लेडीज होत्या। गरोदर एक मुलगी होती, ती वरती बसली होती। ते दुसरे पोलीस लोक आले अनड्रेसवर आणि त्या भंतेजीला खिचलं, त्यांचं चिवर फाटलं, भंतेजी उघडे पडले, दुसरे भंतेजी पडले आणि 2-3 पोलीस वर जाऊन आणि त्यांना मारलं आणि एक लेडीज पोलीस गेली आणि त्या गरोदर बाईला उचलून असं पटकलं। तिला उचलून पटकल्यावर तिला आतमध्ये नेलं पोलीस ठाण्यामध्ये आणि तिला अंदर केलं। आम्ही इतकी पब्लिक धावलो पण त्यांनी आतमधून तिकडे बाहेर काढलं नाही। आखरीला ते बेहोश पडली आणि बेहोश पडून तिला मग दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं। पण ह्या लोकांना आम्हाला काही निर्णय दिला नाही। तुम्ही जाऊ शकता, तुम्ही काही करू शकता, पण हे लोकांना काय केला की आमचे ते अंदर येऊच नाही दिला, नाही म्हणाले। आम्हाला असं वाटत होतं की आम्ही रातोरात बुजवलं पाहिजे, पण त्या लोकांना काहीच नाही केलं। प्लेन ठेवा आमचं वाला, जशी दीक्षाभूमी होती तसं पाहिजे आम्हाला, बस दुसरं काही नाही पाहिजे। मॅडम आम्हाला अंदर का नाही जाऊ देत, आम्हाला दर्शन घ्यायचं, आम्हाला धिंगा तर करायचा नाही। शांती काल झाली, दर्शनच घ्यायचं आहे आम्हाला। आणि आम्हाला का अडवलं बा दर्शनाला, थोडी विनवणी होतं आम्ही करून राहिलो त्याला, नाही तर उद्या या म्हणते, आम्ही उद्या येऊ का, रोज येऊ का दर्शनाला। आम्हाला फक्त दीक्षाभूमीवर जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, वापिस यायचं आहे। आणि हे अडवणारे कोण आहे बा, बाकी दर्शनाला नाही अडून राहिले, बाकी रेल्वे निघून राहिले, सर्व निघून राहिले, आपल्याच दीक्षाभूमीवर काहून हे अडून राहिले, मला हे माहिती पाहिजे। आम्हाला काही आली शेलू तालुक्यामधून, मी रेकी वर्धा जिल्हा, आणि मी इथे कामगार युगाची अध्यक्ष आहे शेलू तालुक्याची। माझं म्हणणं हे आहे का आम्ही इथं दर्शनाला आलो, काल कशी अफवा उडवून दिली गावागावामध्ये माहिती आहे का, दवंडी महिलांना पगार होणार आहे 1500 रुपये रोज, म्हणजे बाया आल्या नाही पाहिजे बा, सरकारची योजना बघा। हा इकडं दंगा सुरू आणि इकडं तोडफोड, इकडं अमकटमक करणं सुरू केलं त्यानं, आपलं वालं भानबून करून ठेवलं पुंजाना, आणि इकडं लोक आले नाही पाहिजे बा बोधिष्ट इथं, म्हणून त्यानं माहित आहे का आपल्या लोकाले तुकडे टाकले सुरू केले होते तिकडं, आणि तुकडे टाकून दिलं त्याच्यासाठी मग आम्ही आज आलो 10 वाजतापासून इथं बसलेलो पोलीस प्रोटेक्शनना। आम्ही हात जोडले, विनंती केली का फक्त आम्हाला विहारामध्ये प्रवेश करू द्या, आम्ही दर्शन घेतो आणि येतो बा, लय वेळचा आलेला आहो इथं, फक्त आम्ही रिक्वेस्ट करत आहोत। आणि ठाणेदार साहेबापुढं लल्ली आणि गीत पण म्हणलं का मला जाऊ द्या, त्याचे हात बांधले आमदारांनी, कोणते असन आमदार असन, हो कोणता आमदार असन किंवा फडणवीस साहेब असन, माझी एवढीच रिक्वेस्ट आहे का त्यानं तातडीनं हे वाला निर्णय लवकर घ्यावा। कोण्या विहारात किंवा त्यांच्या कोणत्या, मी कोणाची विटंबना करत नाही, कोण्या देवाधर्माची, कोण्या देवापाशी पाया लागायला गेलं
तर कोणतं मंदिर बंद राहत नाही। हे कसं बुद्ध विहार आम्हाला जाऊ देत नाही आणि कसं बंद केलं बा, हे आम्हाला याचा मुलाजमा पाहिजे। असं आम्हाला काऊन न जाऊ देत बा। 5 नाही निदान 10 लोक। नाव बेबी विलास रामटेकी। मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असते। जे काल प्रकरण जे घडलं आहे ते आम्हाला असं वाटते की बौद्धासोबतच असं का वारंवार होत आहे। आणि दुसरी गोष्ट एक, प्रत्येक ठिकाणी जिथं विहार असतात यांची नीती आहे की त्या ठिकाणी ते मंदिरं बांधतात। त्यांचा फंड आमच्या समाजावर। आणि दुसरी गोष्ट असं अयोध्यामध्ये पार्किंग का नाही बनवत, यांना दीक्षाभूमी का मिळाली पार्किंग बनवासाठी। आणि माझं हे कर्तव्य आहे का लोकांचं पब्लिकला मला ना हे आवाहन करायचं आहे। आणि दीक्षाभूमीसाठी आज नाही 5 दिवसात यांनी सांगितलेलं आहे की 5 दिवस तुम्ही शांत राहा। आमची पब्लिक शांत राहणे वाली नाही। आज हेच प्रकारे तुमच्या अयोध्येला घडलं असतं ना, तुम्ही ना आज पुन्हा हे करून टाकलं तर पाणी पाणी। पण आम्हाला ते नाही करायचं आहे, आम्हाला फक्त शांतीचा मार्ग आहे। शांतताना आम्हाला दीक्षा काल जे प्रकरण घडलं त्याचं काय व्हायला नाही पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। कालचं जे प्रकरण घडलं आज आम्हाला जाऊ नाही देत आहे। आमचं फक्त एवढंच आहे का आतमध्ये जाऊ द्या, आम्ही दर्शन करून येऊन। जर आम्हाला जाऊ नाही देतील, कालच्या जर प्रकरणांचा आम्हाला न्याय नाही मिळालं तर आम्ही धरण्यावर बसून आम्ही रस्ता जाम करून आम्ही मरायलाही देत नाही। आम्ही मार खायला तयार आहोत, मरायला तयार आहोत आणि प्रत्येक गाडीच्या खाली यायला बी तयार आहोत। आम्हाला न्याय पाहिजे, न्याय न्याय न्याय। एकच साहेब, एकच साहेब।